नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा, आपला लाडका तोच कार्यक्रम आपल्या तुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे जिलेट गार्ड 3 सह प्रस्तुत. चला हवा येऊ द्या. तर मंडळी, आज आहे गुढीपाडवा. मराठी नववर्ष दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो तुम्हाला. आणि या गुढीपाडव्याच्या निमित्तानं या आठवड्यामध्ये झी मराठीची अत्यंत लाडकी आणि अत्यंत लोकप्रिय मालिका पाहिले न मी तुला, या मालिकेतले हे सगळे कलाकार या मंचावरती आलेले आहेत. सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. तर मंडळी, आता वेळ झाली आहे आपल्या तुकरटवाडीच्या मालिकेकडे वळण्याची, जिचं नाव आहे पाहिलंय मी तुला. आता बघूयात मालिकेत पुढे काय घडतंय. मी बॉस आहे, या कंपनीचा नवीन बॉस, समर प्रताप जागीरदार. हे प्रताप म्हणजे माझे वडील. तुम्हाला असं नाही वाटत त्यांचं नाव पश्चाताप हवं होतं? हे कोण आहे हा? ए बाबा, कोण नाही सर, कोण आहे? कोण नाही सर, बघा ना, कोणीच नाही तिथे, कोणीच नाही सर. आज स्टाफ आला नाही वाटतं. हो सर, येईल. मी यायची बाकी आहे. वा 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 वा, संपलं वा 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 अंकुर, वा. अरे काय हा, या बुकेत किती आळे आहेत? एक आळी तर इथं नसती. कोण असतो? मैं चीज बडी हूँ मस्त मस्त. चीज? अगं चीज काय? मगाशी तुला उंदराने चीज समजून बिळात ओढलं होतं. हे नाव काय तुझं? मी नीलम. उशीर का झाला? ऍक्च्युली सर, मी तुमच्यासाठी बुके आणायला गेले हो. मला बुके बिके आवडत नाहीत. मला काम करणारी माणसं आवडतात. वा वा वा. आणि तू मला आवडलीस. हा? मी तुमच्या सगळ्यांची परीक्षा घेतली आणि त्यात तू उत्तरे झालीस. काय काय झाले? उत्तरे झाली. उत्तीर्ण असतं ते. पण ते बसत नाही ना डान्स स्टेप मध्ये. पण ते उत्तरे झालीस. ठीक आहे, तुझं नाव? मानसी. गुड नेम. मला काम करणारी माणसं आवडतात आणि तू मला आवडली आहेस. एक जण तर झोपला होता. झोप काढणारी माणसं मला आवडत नाही. आणि तू झोपला होतास. कळलं ना? तू आत्ताच्या आता घरी निघून जायचं आणि तिथे झोपायचं. पाया पडायची गरज का आता? गोळी उचलत होतो. पण ही गोळी ना तुमच्या देखतच ह्या बंदुकीत भरतोय. नाही, उद्या गेला असतो तरी चालला असता. नाही म्हणजे महिन्याभरानं गेला तरी चालला असतो. हा म्हणजे फार तर मी 6 महिने वाट बघू शकतो. काय माणूस चुकतो ना, माणूस आहे. चुकतात ना दादा, एवढं काय राग धरतो? चुका होतात त्या माणसाकडूनच होतात. असं नाही, मी माफ केलं तुला. अरे मनापासून माफ केलं. हा, मी बॉस आहे, बॉस. या भंगारी गोड लोनचा बॉस आहे मी. मला टार्गेट पूर्ण करायचंय, टर्नओव्हर पूर्ण करायचंय, वाढवायचा आहे टर्नओव्हर कंपनीचा. कळलं का? हो.
जोपर्यंत टर्नओव्हर वाढणार नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही. ऑफिसमध्ये उंदरले झालेत. अशा गावात रात्री झोपताना घालणार नाही. हट, हट. अरे हट. सर हा बसून घ्या सर. ओके. मी बॉस आहे नवीन. सांगावं लागतंय रे, सतत सांगावं लागतंय. हलवू नका. वा वा भाऊ वा, काय खुर्ची कस किट. सगळं घालते. भोपे हा सर. ही कुणाचा बड्डे? नाही नाही कोणाचं नाही. मग बड्डेची टोपी डोक्यावर का घातली? अहो ते सर मास आहे मास. मग तोंडाला लावा ना. बायको डोक्यावर बसती, करोना नाही. हात काढा तो. हा. एक्सक्यूज मी सर, मे आय कम इन? येस, मे इज कमिंग अँड उन्हाळा इज व्हेरी वाडिंग. अरे अरे अरे, काय? मे इज कमिंग अँड उन्हाळा इज वाडिंग. सर यू आर व्हेरी फनी. कळल तुला हळूहळू मी किती फनी आहे ते. हा? स्वतः पण गेला. सर ऍक्च्युली माझं तुमच्याकडे एक काम होतं. तुझं लग्न झालंय का? हा तुम्हाला नवरा बनव ना. सर काय बोलताय तुम्ही? नाही म्हणजे सगळी नवऱ्याची कामं मी करीन. सर जी काही घरची कामं आहेत ती मी करीन. खरं सांगतो, तुला 3-3 हात आहेत का? तुझ्याकडे तुझे 2 हात, माझ्याकडे 1 हात. हा तुझा हात कुरकुर का करतोय? सर तो फोन आहे. कोण आहे? फोन. जस्ट पंचिंग. हॅलो बावड्या, राम. सर सर माझा ना एक मित्र आहे. हो हो. काय म्हणालीस? सर माझा एक मित्र आहे. काय म्हणालीस? सर माझा एक मित्र आहे. काय म्हणालीस? अरे सांगितलं ना 3 वेळा माझा मित्र आहे म्हणून. तेच मारू नका ना, सांग ना. सर त्याला की नाही नोकरी हवी होती. आपण आपल्या ब्रांच मध्ये त्याला नोकरी देऊ शकतो का असं विचारायचं होतं. मी त्याला बोलवू का सर? बोलवते. हा आणि ये लवकर. सर 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 हा अनिकेत. हा हा, त्याला पण बोलव. अरे अरे अरे, बोला सर. आणि एक जो आहे त्याला बोलव. ए बेट्या हे असले फालतू जोक मारायचे नाही. ते वेगळं आहे, ते वेगळं आहे, ते संपलं. हे कधी सापडणार आहे? कधी सापडणार आहे? मला जाम प्रॉब्लेम होतोय. वा 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 वा, कुशल वा कुशल वा. अनिकेत अनिकेत हा अनिकेत ऐका आहे. मगाशी सगळ्यात जास्त जोरात कुठं लागलं? कुठं म्हणजे? मांडीला. मांडीला. कन्फर्म? हा. तो माझाच बूट होता. हा? एवढे फालतू जोक करायचे नाहीत. सर त्याला ना मस्करी करायची सवय आहे सर. तुम्ही नका ऐकू त्याचं. हा मस्करी गंमत केली मगाशी. मगाशी जो ह्याच बुटला. नाही, नाही नाही नाही, सर काहीच नाही. विसरून जा सर ते तुम्ही. ते नोकरीचं सर फक्त. सर ह्याला आपल्या ब्रांच मध्ये नोकरी मिळेल का सर? ह्याला लोणच्या विषयी काय माहिती? सगळं माहिती आहे सर. म्हणजे माझी आई वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं करायची. म्हणजे मिरचीचं घ्या, हळकुंडाचं लोणचं फार मस्त लागतं सर. आणि करवंद तुम्ही एकदा ट्राय करा. बाकी लिंबू आणि आंबा तर हे तर normal आहे. लोणचं नाही, लोणचं नाही, लोण लोण.
अरे लोन म्हणजे आता कसं सांगू, ते नसतं का ते आपण ते, अरे काय ते असं घालतात बघा, असं हे लोन असतं, हे आपण त्यांच्याकडून घ्यायचं आणि त्यांना कर्ज द्यायचं असं. हे म्हणजे ते लोन, अरे ते सर. मला कंपनीचा 100 करोड ट्रेंड्रमवर ते फोन वाचतो तो. लोन कशावर देतात पण? गोड गोड गोडवर कशावर? गोडवर मला कंपनीचा 100 करोड ट्रेंड्रम. अरे तो फोन उचला ना. सर फोन नाही वाजत आहे सर. तुमचं ते बोलता येत नाही तुम्हाला. तुम्हाला टर्न ओव्हर म्हणायचे, ते तुम्ही ट्रन ट्रन करताय. मला माझं टार्गेट पूर्ण करायचं आहे, 100 करोड लोन देण्याचं. त्यासाठी जेवढं जास्त गोड आपण घेणार तेवढं जास्त लोन देणार. जमेल तुला? तेवढी ताकद आहे का तुझ्यात? हो हो सर, जमेल मला सर, मी करेन. शाबास, उद्यापासून तू कामावर ये. थँक्यू सर. आणि हे बघ, जेवढं दुप्पट गोड तेवढं तिजोरीत आपल्या दुप्पट फायदा. अच्छा, जेवढं दुप्पट कळतंय ना तुला, हो मला कळतंय सर. जेवढं हा हा दुप्पट गोड असतं आपल्याकडे ओके. आपल्या तिजोरीत, हा. तेवढा आपला फायदा. हा सर, कधीतरी पाठ पण करून येत जा सर. मला ऍक्च्युली कळत नाहीये तुमचं क्यू कधी संपणार आहे, मी कधी बोलायचं आहे सर. किमान क्यू तरी पाठ करून या सर, माझा खूप प्रॉब्लेम होतो इकडे. कळतंय मला, कळतंय. जेवढं दुप्पट गोड आपल्या तिजोरीमध्ये हा, हा. तेवढं दुप्पट आपल्याला फायदा. ओके कळलं ना? येस सर, मी करेन सर, मी करेन. येस येस येस. येस. थँक्यू सर. सर नाही, सर म्हणायचं नाही. पण सर, हा, सर म्हणायचं नाही. तुम्ही मित्र आहात माझे, समीर. तुम्ही मित्र आहात माझे, समर. अहो सर पण नाही नाही नाही. मित्र आहात, समर. अरे सम्या गड्या दोस्ता, अरे I love you दोस्ता, थँक्यू मित्रा. ऐक की गाड्या, ऐक ना भावा, आता उद्यापासून काम बघ कसा करतो मी. असा जबरदस्त काम आणि चल, अरे तू काय असा चल, खुळा, चल. अरे तुला काय वागायला? चल, माझं ऐक. मिळाली नोकरी. अरे दोस्त, माणसं याला बाहेर घेऊन जा. चल, ऐक की, चल. ए, गड्या. दोस्त नाहीये तो, बाहेर चल. घेऊन जायला. उद्या येतो उद्या. हो, चल, बाहेर घेऊन चल. जा. अरे नोकरी मिळाली काय पाहिजे अजून आपल्याला? मैं कमीन जग्गू. ते जहागीरचं जग्गू केलं मी. सर म्हणायचं मला. सॉरी सर. काय काम आहे? सर मला आज हाफ डे हवाय. अजून? नाही सर, मला सुट्टी हवी आज. कशाला? माझ्या मैत्रिणीचा बर्थडे आहे ना, तिकडे जायचंय. मेणबत्ती म्हणून? ए जग्ग्या, तुझ्या तर जग्ग्या मग ती मला. जग्ग्या. आज अनी आपल्याला काहीतरी गुड न्यूज देणार आहे म्हणालाय. सर कुठे गेले? काही माहिती नाही. या तोंड गोड करा. हे काय अनी? तोंड गोड करा आधी. टार्गेट पूर्ण केलं मी. काय? टार्गेट पूर्ण केलं मी. खरंच की काय? अभिनंदन अनी. थँक्यू. तोंड गोड करा. या. तोंड गोड करा. घ्या शिरके या. अरे कशाबद्दल? सर मी टार्गेट पूर्ण केलं सर. काय? हो, एका दिवसात? एका दिवसात सर 100 कोटी. हा, 100 कोटींचं लोन दिलं सर. वा 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 वा, तू तोंड गोड करे. सर तुम्ही खा, माझं झालंय का? वा 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 वा. बरं, किती गोड जमा केलंस? 20 किलो सर. काय सांगतोयस? येस सर. दाखव दाखव मला. हो. अरे थांब, मी उघडतो. हो. अरे अरे अरे,
हित आहे ना कडी एवढंच आहे सर. काय केलं त्यांनी? हे काय जिलेबी सर, सुतारफेणी आहे सर, पेढे आहेत, बेसनचे लाडू आहेत, काजू कतली आतमध्ये सर. अरे गोड गोड म्हणतोय मी, गोड. हा सर, गोड 20 किलो सर जमा केलंय. गोड म्हणजे हे असं असतं नाही का गोड? हे बघ, हे सोनं सोनं. पण याला तर गोल्ड म्हणतात ना सर. तुम्ही काय म्हणालात? आपण गोड जमा करतो त्याच्यावर पैसे देतो. अरे मी नाही, गोड जमा केलं. ह्याला ह्याला गोल्ड म्हणतात, गोल्ड. आईला मी लहानपणापासून याला गोडच बरं झालंय. लहानपणीच काहीतरी चुकलंय माझं. तू ना सम्या, तुला अक्कल नाही. तू जाऊ द्या, चल खाऊन घे, चल खाऊन घे. हे कितीला घेतलंस? हे 100 कोटी, टोटल 20 किलो. तुझ्या तर आता 100 कोटी. तू आता मिळालास, तुला नाही सोडत. अरे काय येडा आहे का? कोण आहे? आता तू नाही. हे काय? त्याच्यात गोळ्या नाहीत ना, तुझ्या तर आता पण ह्याच्यात आहेत ना. हा अयो नाही, नाही, खरं जावं. वा, एकदा जोरदार टाळ्या सगळ्या कलाकारांसाठी झाल्या पाहिजेत. आणि या कलाकारांसाठी ज्यांच्यामुळे ही मालिका इतकी हिट झालेली आहे. मला महेश सरांना विचारायचं, कसं वाटली ही मालिका? तुम्हाला कशी वाटली? फॅन्टॅस्टिक. साबळे, हॅट्स ऑफ टू यू. वा वा, सगळ्या कलाकारांसाठी खरं तर टाळ्या, ज्यांनी यात धमाल केली. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या तुमच्या सगळ्या प्रवासासाठी. आणि हजारो एपिसोड होत यात शुभेच्छा. तर मंडळी, आता वेळ झाली आहे चहा पिण्याची. काय म्हणताय? तुमची जेवणाची वेळ आहे. तुम्ही जेवण करा, पण ही वेळ चहा पिण्याचीच आहे. कारण आता आपण पाहणार आहोत आपला नवा कोरा सेगमेंट, ज्याचं नाव आहे चहा आणि बरंच काही. तुम्हाला माहिती आहे की आपण या निमित्तानं जात असतो जोशी बुवांच्या घरी. आणि त्यांच्या घरी आज काय घडणार आहे ते आपल्याला बघायचंय. पाहूयात हा नवा कोरा सेगमेंट, ज्याचं नाव आहे चहा आणि बरंच काही. बाई 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 बाई, जळा मेला तो पिक्चर. कशाला गेले असं झालं. पिक्चर बघून शीण आला नुसता, शीण. पिक्चर बघून कसं काय शीण आला तुला? पिक्चर बघायला बसनी कोण जातं? घ्या, जर शीण आला पाहिजे तर मला आला पाहिजे, कारण मी पूर्ण वेळ उभा होतो. तुला बसायला सीट मिळाली होती बसमध्ये. मग टॅक्सी करायची होती. मला समोसा पण खायचा होता. अरे मग आधी सांगायचं ना. आपण टॅक्सीत बसून समोसा खाऊन परत आलो असतो. चित्रपटाचे पैसे का वाया घालवलेत माझे? काय माणूस आहे का कोण आहे हा? हाऊस माऊस सगळी मोजून मापून मला ना वीट आलाय, वीट तुमच्या बरोबर संसार करायचा. मी काय म्हणतो, सगळा परफॉर्मन्स इकडे करायचा का? एवढा खर्च केलाय, लाइटिंग वगैरे केलंय. आत जाऊया आणि बाकीची ओरडाआरडी आत करूया. तरी मी म्हंटल होतं यायला उशीर होईल, घरात एखादा लाईट लावून जाऊया म्हणून. पण नाही. कधी कधी म्हटलं होतंस तू मला? मी सतत बोलत तू नव्हतं म्हणलंस मला. प्रॉब्लेम तू हाच मला आहे की अरे, तुम्हाला तू काही मला नको अजिबात- काय तुम्ही घरीच काळोख आहेच. माझं ऐकू म्हणू नका कधी तुम्ही. मी काय म्हणतो, लाईट लाव आणि मस्त चहा ठेव. हा, तुझ्या तेवढंच हातचा करते. चहा म्हणजे अमृत तुल्य. बस. अगं बाई, बघा, तरी मला वाटलंच होतं तुमच्या गावाकडचं कोणीतरी असणार. आता महिनाभर मुक्काम ठोकतील. 1 मिनिट, मी घरातनं बाहेर जाताना आपल्या घराची चावी माझ्या गावाकडच्या लोकांना वाटून जातो काय? आणि चेहऱ्यावरनं हा तुझ्या माहेरचा वाटतोय. मला वाटतं पटकन बोल ना. 5 मिनिटाचं स्किट आहे, 30 सेकंदाचा पॉज तू घेतोय. पटपट बोल. कोण आहे हा? मी सांगू का? हे जास्त योग्य आहे. तू इकडे ये.
तू बोल बाळा, कोण आहेस तू? मी चोर आहे, तुमच्या घरात चोरी करायला मारू नका सर, दादा मारू नका. माझ्या बाबाला चाकूने मारू नका सर, दादा. त्यांना बुक्या मारू नका, त्यांचं तोंड दाबू नका कसा. नका मारू त्यांना, चाकू नका काढू, चाकू नका काढू. अरे काय करतोयस? एक आयडिया का देतोस तू त्याला? हवं तर माझ्या बॅग मधले सगळे पुस्तकं घेऊन जा तुम्ही. का? एक मिनिट, तुमचा पोरगा कितवीत आहे? पोरगा नाही पोरगी आहे, कितवीत आहे? 4थी मध्ये. हा घोडा 7वीत आहे. ह्याची पुस्तकं नेऊन करणार काय तुम्ही? 1-2 वर्षानंतर कामी पडतील ना तिला. अच्छा, म्हणजे तू म्हणाला मोकळा की चोरांनी माझं दप्तर नेलं, आता मी अभ्यास करणार नाही. अहो काय चर्चा चाललीये तुमची? हाय ना हा चोर आहे, चोर. ए चोरा, मला एक गोष्ट सांग, तुझी हिम्मत कशी झाली रे आमच्या घरात घुसायची? ते काय ना अंधार होता आणि खिडकी उघडी दिसली म्हणून घुसलो आतमध्ये. अरे खिडकीतून आत घुसायला तू डास आहेस का? खिडकी उडी दिसली, आत घुसलो काय? बाबा पोलिसांना बोलूया. हे बघ, साधारणपणे घरात चोर घुसला की पोलिसांनाच बोलवतात. आपण काय केबलवाल्याला बोलवणार आहोत का? ओ तुम्ही काय त्याची शाळा घेताय? हा चोर आहे, मला आधी सगळ्यांना सांगून ओ, एवढं ऐका नका नका ना बोलू, माफ करा मला. सॉरी. सगळ्यांना का बोलवतेस तू? हो असं काय करता तुम्ही? आपल्या घरात चोर आलाय हे जर चाळीतल्या बायकांना कळलं तर सगळ्या काय म्हणतील मला? असं काय करता जोशी वहिनी? तुमच्या घरात चोर आला आणि तुम्ही आम्हाला साधा दाखवलात पण नाही. ते आता सांगून इथे थांबा. ए! मी सांगून येतो. अगं ए, तो चोर आहे, मोर नाहीये अख्ख्या सोसायटीला दाखवायला. मला माफ करा, वाटलंच कोणाला सांगू ना, मी सगळं सामान ठेवतो ना इथंच. नाही नाही नाही, अजिबात नाही. आणि जागेवरचं हलायचं नाही सांगते मी. सगळ्यांना येऊ दे मग तुझा. मी काय म्हणतो, तुमचं नवीन जॉईनिंग काय? कसलं? चोरीच्या व्यवसायात. हो. तुम्हाला कसं कळलं? वाचन. तुम्हाला सांगतो, वाचन माणसाला इतकं अनुभव समृद्ध करतं. मी पण 7-8 रहस्य कथा लिहिल्या आहेत, तुम्हाला वाचायला देईन. त्या वाचा, त्याच्यातलं चोराचं वर्णन बघा आणि तसे कपडे परिधान करा. हा असे नाहीत. कुठं भेटन ते? रद्दीत माळ्यावर आहे, लिहिलं आणि घरातच ठेवलं. हे बघ, मी स्वतःसाठी लिहिलंय, पब्लिसिटीसाठी लिहिलेलं नाहीये. स्वांत सुखाय. अच्छा, म्हणजे बस रे. बस काय, उठ. मी काय म्हणते, ते जे पब्लिसिटीसाठी लिहिलं नाहीयेत ना, ते दिलं होतं एका वर्तमानपत्राला, मॅगझिनला, पण त्यांनी साभार परत पाठवलंय. फक्त आपला पेपराचा खर्च वाया. अगं खर्चाचं काय घेऊन बसलीस? इतकी रहस्य कथा लिहिली होती मी, त्यांनी नाही घेतली. अहो इथे बस, मी तुम्हाला सांगते, चोर भाऊजी हे काय करतात, कथा लिहितात आणि मग त्या वर्तमानपत्राला, मॅगझिनला वेगवेगळ्या पाठवतात. पण काय करतात, कथा फक्त एकाच पानावर लिहितात, मागचा भाग कोरा. हे बघ, दोन्ही बाजूना लिहिलं तर ते पब्लिकेशन वाले स्वीकारत नाहीत. अहो एका बाजूला लिहून सुद्धा नाहीच ना स्वीकारत. म्हणून म्हणते की दोन्ही बाजूला लिहा, म्हणजे निदान कागद तरी वाया जाणार नाही. तू एक मिनिट, तू या बाहेरच्या माणसासमोर माझ्या प्रतिभेचा अपमान करतेस. बाहेरचं काय आहे, कधीपासून आहे ना घरात. अगं चोर आहे तो. हो ऐका ना, मी जाऊ का? हा तू निघ. ओ नी काय, 1 मिनिट, अजिबात कुठेही जायचं नाही मी सांगितल्याशिवाय. जोशुआ कुठे चोर कुठे? ओ गायकवाड, चोर कुठे आहे? चोर सांगा नुसतं. गायकवाड 1 मिनिट. कुठे? माणसं मोजा. ही आहे, मी आहे, हा आहे. एकच अनोळखी माणूस आहे की नाही घरात, म्हणजे हाच चोर असणार. त्याच्याकडे काय हत्यार वगैरे काय आहे का? आहे ना, साधा चाकू पण नाही त्याच्याकडे. नक्की ना? मग तुझ्यात काय त्याच्याकडे बंदूक आहे. सॉरी गायकवाड मस्करी केली हो. तुमच्या मस्करीच्या नादात ना अटॅक बिटॅक आला असता मला. इकडे जोशी बुवा, इकडे.
जोशी बुवा काय चोर बीर घरात घुसलाय, गरीबाला दाखवायचं बिकवायचं का नाही? हा बघा, हा आहे, आवडला? तुमच्या घरी घेऊन जा. हो नको नको, आमच्या घरी नेऊन काय करू त्याला? नाही पण जोशी बुवा, तुमच्या घरात एवढा मोठा चोर घुसला आणि तुम्हाला साधा पत्ता पण लागला नाही, झोपा बिपा काढत होता काय? आणि पार्टी होती काय ना ती? ओ ग बसा, कसली पार्टी? झोपलो नव्हतो आम्ही, मग? बाहेर गेलो होतो. कुठं? पिक्चरला. अयो पिक्चरला गेलो होतो व्हय? मग ते इंटरव्हल मध्ये लया बिया खाल्ल्या असते रे की? लाया? लया लया कोण ग? तसलं ती लयागतच असते, लयात असते त्या मुठभर राहिले असले तर आणा की जरा व्हायचं. इंटरव्हल मध्ये पॉपकॉर्न. आम्ही दोघं इंटरव्हल मध्ये बाहेर जाऊन काहीतरी मागू म्हणून हा माणूस इंटरव्हलच्या बरोबर 10-15 मिनिटं आधी झोपायचं नाटक करत होता. हे बघ, मी खरोखरचा झोपलो होतो. मला सांगताय तुम्ही? भाऊजी, हे मित्रांसोबत पिकनिकला जातात ना, तेव्हा टोल नाक्याच्या बरोबर आधी 10 मिनिटं झोपायचं नाटक करतात. बर जोशी बुवा, ते सगळं जाऊ दे खड्ड्यात तिकडं. आता चोर घरात घुसलाय म्हणल्यावर झणझणीत पार्टी झाली पाहिजे. काय माणूस आहे अहो, सपट चोर घुसल्याची कसली पार्टी? तुमची म्हणजे हद्द आहे बुवा. अहो पार्टी द्यायलाच पाहिजे. कसं काय? आता बघा, तुम्ही चोर पकडला, उद्या पेपरात तुमची बातमी येणार, फोटो सकाट, आनंदाची बातमी आहे. पेपरात फुटियाची मध्ये चेष्टाचं काम नाही, ते आनंदाची बातमी आहे, त्याच्यामुळं पार्टी झणझणीत झालीच पाहिजे. वा. एक काम करूया, आपण पेपरात छापून आणूया की चोर सपट यांच्या घरी आला होता, पार्टी तुम्ही द्या. नाही 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 नाही, आपल्याला काय प्रसिद्धी काय न ग, आपण काय प्रसिद्धीला हापापलेली माणसं नाही. हा, आपण फक्त पार्टीला हाबाबलेली माणसं. ग बसा. बर, तुमचं नाव काय? किशोर नांगरे. किशोर नांगरे उर्फ? म्हणजे प्रत्येक चोराचं की नाही एक खरं नाव असतं आणि एक उर्फ नाव असतं. तुम्ही चला हवा तर बघत नाही का, भाऊ कदम उफ्र? तस किशोर किशोर नांगरे. किशोर नांगरे उर्फ काहीतरी, म्हणजे संदीप धुमाळ उर्फ पिंट्या, राहुल गवस उर्फ ढम्या, सुजय हेगडे उर्फ बंटी. ही सगळी उर्फ नावं बसत नाहीत एकमेकांबरोबर, नाही? असो, तसं तुमचं काही उर्फ नाव नाही का? माझं काय असं उर्फ नाही हो. उर्फाटलंय गरिबीनं म्हणून चोरी करायला आलो तुम्ही. बाळा, बस बस इकडे बस. पाणी द्यायला पाणी दे आणि पटकन चहा टाक. अहो काय करताय तुम्ही? अगं- पाणी काय दे, चोर येतो चोर. हे बघ, माणूस रडायला लागला की त्याला पाणी विचारावं आणि फक्कड चहा पाजावा. नवऱ्या सांगतोय म्हटल्यावर ऐकाय ठेवा व्हायचं. तुम्ही गप्प बसा आणि तुम्ही सगळ्या जगाची बाजू घ्या, पण बायकोची बाजू कधी म्हणून घेऊ नका. म्हणजे म्हणजे काय? म्हणजे सासूबाई जेव्हा मला घालून पाडून बोलतात तेव्हा कधी आजपर्यंत तुम्ही माझी बाजू घेतली आहे? एक मिनिट, या चोरावरनं तू थेट माझ्या आईवर पोचलीस? त्या चोराला बघूनच मला तुमच्या आईची आठवण आली आहे. कसं काय? मला सांगते सपट भाऊजी, आमच्या सासूबाई आहेत ना, त्या भाजीवाल्याकडे गेल्या ना की गपचूप त्याचं लक्ष नसताना 2 लिंब ढापून ठेवतात. हे चुकीचं आहे बरं का. लिंबाला काय होणार आहे, 4-5 वांगे तरी टाकाय पाहिजे ती. सपट, तुम्ही जरा गप्प बसा. ए बाळा, का रडतोयस तू? का रडतोयस? काय प्रॉब्लेम आहे? हो बाबा, तुम्ही काय डॉक्टर आहात का? काय प्रॉब्लेम आहे म्हणून काय विचारता त्याला? हे आणि डॉक्टर, तुम्हाला सांगते गायकवाड भाऊजी, परवा यांना खोकला झाला होता तर त्याच्याऐवजी जुलाबाची औषधं घेतली आहेत त्यांनी. अरे बापरे, जोशुआ, असं जर काय झालं ना तर मला सांगा तुम्ही. माझा एक मित्र आहे, रामबाण औषध देतो बघा, 250 रुपये फक्त. आपलं काय नाही आहे त्याच्यामध्ये. तुम्ही थांबा, ऐक. का बरं चोरी करतोस? ते मी एका कंपनीत कामाला होतो, कंपनी बंद पडली म्हणून चोरी करायला आलो मी. बघा बघा, नोकरी करायचा, कंपनी बंद पडली म्हणून चोरी करतोय. कुठल्या कंपनीत नोकरी करायचास? ते ऑस्ट्रेलियाची ऑइल कंपनी, तिकडे काम करत होतो. कुठली? ऑस्ट्रेलियाची ऑइल कंपनी. हे त्या कंपनीला माहितीये का? काय? तू ऑस्ट्रेलियाच्या कंपनीला ऑस्ट्रेलियाची कंपनी म्हणतोयस ते? आम्ही सगळं तेच म्हणायचो, ऑस्ट्रेलिया म्हणून काढला असणार नोकरी. नाही नाही नाही, पण जोशी बुवा हाणलं पाहिजे बरं का, मानलं पाहिजे बरं का या माणसाला. म्हणजे नोकरी बघत बघत हे असं चोरीचं धंदा सांभाळायचं म्हणजे चेष्टा नाही हो, कला आहे शेवटी ती. करावं तर लागणार ना मला. मी एकटा होतो का, मला घरात 6 तोंड खाणारी काय करणार? 6 तोंड? हा, मी, आई, वडील, बहीण,
बायको आणि पोरगी आहे. ही 5च झाली. खाणार 6वं तोंड कोण? हा काय गवत खातो काय? हा 6वं तोंड. तो गवत नाही खात, तो शेण खातो, शेण. अगो बाई, हे बघा चोरलेलं सगळं सामान ह्याच्यात ठेवलंयस काय? बघतेच माझ्या घरातनं काय काय घेतलं. हे पाहिलं का? अहो माझा हरवलेल्या चकलीचा सोऱ्या कुठे मिळाला? ते वरती माळ्यावर होता. अरे वा वा वा, शाबास शाबास. गड्या तुला सांगतो, मागच्या दिवाळीपासून ही सोऱ्या शोधते. आता तुझ्यामुळे हा सापडला. माझ्या बायकोवर आळ घेत होता तुम्ही. परत दिला नाही म्हणून. बघा इथंच होता. तुम्ही तर काहीच बोलू नका गायकवाड. अजूनही गायकवाड वनकडे माझ्या 3 वाट्या आहेत. एक मिनिट भांडू नका. तुला सोऱ्या सापडला ना, आता परत सोऱ्या कोणाकडे मागायची गरज नाही. हा, मी सॉरी म्हणते हा. अगं बाई, हे पाहिलं का? काय? आपल्या लग्नाचा अल्बम. ह्याचं काय करणार होतास? ते अंधारात मला कळलं नाही, जड वस्तू लागली. मला वाटलं तिजोरी आहे म्हणून. उत्तम. बघू बरं जरा अल्बम. काय फायदा नाही, त्याच्यात माझा एकही फोटो नाही. अरे तुझा बाप आहे ना साधा कारकून आहे. मी काय बॉलिवूडचा हिरो नाही, स्वतःच्या लग्नात पोराला कडेवर घेऊन फोटो काढायला. हा? तुमच्या लग्नात बर्फी होती का हो खायला? वाच तुकडा असला बर्फीचा तर आणा की पडा दिशी. ओ सपाट, 11 वर्ष झाली लग्नाला, बर्फी संपली. आता माझ्या आयुष्यात एकमेव बर्फी उरली, ती म्हणजे ही. आणि तुम्हाला सांगतो सपाट, हिचा गोडवा दिवसेंदिवस वाढतच जातोय. काहीतरीच तुमचं. चहा टाक. चहा काय टाक, या चोराचं काय करायचं ते बघा आधी. काय करायचं म्हणजे काय करायचं? याला ना आपण पोलिसाच्या ताब्यात देऊया. पोलिसाच्या? हा, माझा एक मित्र आहे ज्याचं क्राईम मॅगझिन आहे, तिकडे आपण बातमी देऊ. नाही, असं करायला नको. अगं बाई, अहो पाहिलं का? हे बघा, हे आपल्या ट्रंकीचं कुलूप उघडलं. कसं काय उघडलंस? ते माझ्याकडे चाव्यांचा जुगडा होता ना, त्याने उघडलं. काय होता? ते जुगडा असतं ना, चाव्या असं. जुडगा असतो तो, जुडगा. अरे वा वा वा, पण आनंदाची गोष्ट बघ. तुला सांगतो, आम्ही 4 वेगळे चावीवाले आणले होते. हे कुलूप उघडत नव्हतं, तू उघडलं. शाबास पट्ट्या, शाबास. अहो, हे पाहिलं का? काय? आपल्या बंटीचा पडलेला पहिला दात. वा 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 वा. जपून ठेवला होता या ट्रंकीत. त्याच्यानंतर बंटीला किती दात आले? नाही म्हणजे नंतर कितीतरी दात आले. दुधाचे पडले, नवीन आले, नाही का? वा वा वा. आणि हे काय आठवतंय का? नाही बुवा. लग्नातली साडी आहे. अरे म्हणजे आठवते तर. शालू, लग्नातला शालू. वा 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 वा. याला भारी आलाय बरं का. याला रंग बिंग भारी आहे बरं का. पुदिना चटणी कलर. वहिनी, तुम्ही काल बेकरीतनं कचोरी आणली होती का नाही? जरा चटणी टाकून द्या किंवा जरा तुकडा असला तरी. कचोरीचं राहू द्या आणि ह्याच्या चोरीचं बघा. एक मिनिट ह्याचं मी बघतो. मला असं वाटतं की ह्याला काही फार शिक्षा वगैरे देता का म्हणे. आपण एक काम करूया, ह्याला आपण ना वरांड्यामध्ये उभं करूया, पायाचे अंगठे धरून एक 10-15 मिनिटं ओणवा उभा राहा. मला ते नाही ना अंगठे धरायला जमत. मी शिकवतो, मला खूप प्रॅक्टिस आहे. होय, हा शाळेत शिक्षणासाठी जातच नाही, अंगठे धरायलाच जातो. अहो, ही काय शिक्षा आहे का? नाही, फक्त आपल्या अंगठे धरून ओणवा उभा राहायची. काहीतरी कडक शिक्षा झाली पाहिजे. तू एक काम कर, तू आमच्या घरातली सगळी भांडी धुवून काढ. कशी तुमच्या घरात असून किती भांडी असणार आहे ती? आमच्या घरी पाठवा, त्याची जिरलच भांडी घासून. आमच्या पण घरी पाठवा. नाही, एवढी कडक शिक्षा मी त्याला देणार नाही. आपण त्याला काहीतरी सौम्य शिक्षा देऊया. बाळा, तू एक काम कर, तू आमच्या सोसायटीच्या आवारात एक छानशी रांगोळी काढ. ते मला ड्रॉइंग नाही जमत ना. अहो मला साधं ते आम्ही बाबाचं चित्र पण जमत नाही. मी दुसरं काय कोणाचं? ते आम्ही बाबा असतो ना त्या. मी बाबा आणि तू त्यांचा 40वा चोर. एक मिनिट, हा माणूस चोर नाहीये. कशावरून? मी बघता क्षणी ओळखलं होतं की हा माणूस चोर नाही. अहो साधी गोष्ट आहे. आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांच्या चाळीमध्ये हा चोरी करायला आला. हा जातीचा चोर नाही.
हो मी खरं बोलतो मी खरंच चोर नाही. तुम्ही सांगाल ते काम करायला तयार आहे मी, पण मला ए, नोकरी करायची तुला? हो, हो. नोकरी करायची? हो, हो. माझ्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. आपण एक काम करूया, आपण ह्याला आपल्या बिल्डिंगचा वॉचमन म्हणून नियुक्त करूया. काय थोडी वर्गणी काढू, देऊ याचा पगार. त्याला काय होतं? ए, वॉचमनची नोकरी करशील का? मी असताना एक चोर काय आतमध्ये घुसून दिला. शाबास शाबास, वा 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 वा. जोशीबुवा, तुम्हाला छंदच आहे नाही का अशा सगळ्या फुकटच्या उचापत्या करत बसायच्या? अगं काय नुकसान आहे मला सांग. बिचारा नोकरी करत होता, त्याची नोकरी गेली. आपण जर सगळ्यांनी पुढे येऊन त्याला मदतीचा हात दिला तर तो इथून पुढे चोरी करणार नाही, परत नोकरी करेल, गुण्यागोविंदाने त्याच्या परिवाराबरोबर नांदेल, परत त्याचं भलं होईल. आपण त्याला मदत करून आपलं काय नुकसान आहे सांग? आपलं काहीही नुकसान नाही, पण त्याचा मात्र अमाप फायदा होऊ शकतो. मग एवढंच आपण करायला नको का? करायला पाहिजे. आणि त्याच्या येण्याने आपल्याला आनंद मिळालाय. बंडीचा पहिला दात सापडला, लग्नातला शाळू सापडला, तुझी ती 4 वर्ष न उघडलेली ट्रंक उघडली. काय काय झालं या चोरामुळे आपल्या घरात. आनंद दिलायस तू आम्हाला, आनंद दिलायस. ह्याला मदत व्हायलाच पाहिजे. आणि राहत इंदोरी साहेब म्हणूनच गेलेत. रिश्ता रिश्ता लिख मंजिल, रिश्ता रिश्ता लिख मंजिल, रास्ता बंद दीवार न बंद. एक नंबर वर का बोलला. आणि हे बघ वॉचमन, आता जोशीबुवानी तुला नोकरीला लावलाय का नाही? लय खुश आहे ती. आता जबरदस्त झणझणीत पार्टी देणार ती. पण पहिला पगार तुझा झाला का नाही, सगळी त्यांची उधारी भागवायची. नाहीतर माझ्या इतकं वाईट कोण नाही सांगून ठेवतोय तुला. ओ सपाट पार्टी वगैरे काही मिळणार नाहीये. फार फार तर उत्तम चहा मिळेल, तोही हिच्या हातचा. तुम्हाला सांगतो सपाट, हिच्या हातचा चहा म्हणजे. तुम्ही बेकरीत नाही रवा केक आणला होता का नाही, तो पण व्हायचा. आणा चहा आणा, जाऊ दे झालं. तुमच्यासाठी आणलाय. जोशुआ, मला ना तुमचं हे लय पटतं बघा. मला काय काय सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही आनंद मानता. अहो आनंद छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आहे गायकवाड. खरंय, आणि तो आपण शोधला पाहिजे नाही का? घ्या जसं घ्या हिचा घ्या चहा. चहा घ्या गरम गरम. आणा वहिनी आणा. वा 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 वा, चहा वा, वा, पी. वा. घ्या. हिच्या हातचा चहा पी. हा थँक्यू वहिनी. घे घे, आधी तू घे घे. वा 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 वा. आणि तुला ग? घेते घेते. होय 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 होय. जोशीबुवा, हा तुम्ही आत्ता म्हणता का नाही ते मंजिल बिंजिल म्हणले ते आपले रोहित राऊत, म्हणजे लिटिल चॅम्प वाले नाही का? निघा तुमच्या निघा म्हणते मी आणि परत तोंड टाकलं. पडवणार आहे मी. प्रेक्षक हो, सुपरस्टार्स म्हटलं की त्यांच्या मागे धावत येणारं यश सुद्धा आलंच. अशाच खऱ्या यशाचा सुगंध सर्वत्र पसरवणाऱ्या डेन्व्हर संस्थेतर्फे आपण महाराष्ट्राच्या एका स्टारच्या यशाची गोष्ट जाणून घेणार आहोत. तर आज आपल्या बरोबर शशांक आहे. मला त्याला विचारायचंय, तू इतका यशस्वी झालायस आता, तुला काय वाटतं की तुझ्या यशाचं रहस्य काय? म्हणजे आत्ता जे तू म्हणालास की तू यशस्वी झालायस, हे ऐकताना सुद्धा मला अंगावर काटा येतो. आणि नको नको तो शब्दही अजून आपल्या आजूबाजूला नको हे सतत मला वाटत राहतं. आणि माणूस म्हणून सतत साधं राहणं मला फार आवडतं. जमेल इतकं साधं आणि खरं राहणं हे मला वाटतं की यशाचं गमक असावं. वा 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 वा. तुमच्या या यशाचा सुगंध असाच दरवळत राहो डेन्व्हर प्रमाणे. डेन्व्हर कडून तुम्हाला मिळत आहे शाहरुख खान ऑटोग्राफ कलेक्शन मधलं एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर. आजच्या अचिव्हर्स साठी आहेत प्रीमियम फ्रेग्रन्सेसची मोठी रेंज, डेन्व्हर डिओड्रंट्स आणि परफ्युम्स फॉर मेन. तेव्हा तुम्हीही म्हणाल डेन्व्हर द सेंट ऑफ माय सक्सेस. वर्षाजी तुमच्याकडे आता येणार आहे. टॉम अँड जेरीची जोडी शेजारी शेजारीच बसलेली आहे. साधारणपणे नवरा बायको कोण आहे सिरियल मध्ये आम्हाला प्रश्न पडलाय. ऍक्च्युअल जी बायको आहे ती कुठे बसली बघा. त्यांच्यामध्ये आनंद कार्यकर्ता का उठवला अजून मला त्याचा उलगडा झालेला नाहीये. आणि वर्षाजी त्यांचे आणि ह्यांचे इतके नोकझोकवाले सीन आहेत. पूर्ण वेळ किचन मध्ये हे दोघेच असतात. हो,
या त्यांच्या घरी काम करतात आणि ते सतत तक्रारीचा पाढा असतो ते मालक म्हणून की हा असं नाही पाहिजे, हे असं नाही पाहिजे. मग ते स्वतः अर्धा करून दाखवतात त्यांना वगैरे. दिवसभर ह्याच दोघांचं जास्त चाललेलं असतं. म्हणून तुम्ही असं एकत्र बसलाय का तिकडे आज? नाही, आम्हाला बसवलं. बसवणाऱ्याला सुद्धा असं वाटलं. बसवणारा काही मी नव्हतो. नाही, हा जात होता तिकडेच बसायला. मी म्हटलं अरे आपल्याला इथे बसवलं, आज तरी इथे बस. हो, आपण खूप धमाल भूमिका आहे तुमची वर्षाची. खूप सुंदर भूमिका आहे. आशयच्या आई तुम्ही करता त्याच्यामध्ये. आणि एक खूप गोड बाई आहे ती. अशा मावशी आपल्या घराघरामध्ये असतात ज्या खरं तर त्या घराचाच भाग असतात. त्या मावशी म्हणजे नावाला मावशी आहेत पण त्या घराचाच भाग असतात. इतक्या हक्काने त्या घरात वावरतात. काय सांगाल? खूप मज्जा येते ही खरं भूमिका करताना. कारण मला सुरुवातीला झालं की तू हिरोची आई आहे, तर माझ्या डोक्यात एक वेगळं चित्र होतं की काहीतरी एक वेगळी स्टोरी वगैरे असेल. पण इथे आल्यानंतर मला असं वाटलं की नाही, मला जी भूमिका दिली आहे ना, ती भूमिका त्याच्यामध्ये इमोशन्स पण आहे, त्यात कॉमेडी पण आहे, त्यात थोडासा राग पण आहे, मुलाबद्दलची काळजी पण आहे. म्हणजे सगळं एक पॅकेज. जसं मला नांदा सौख्यभर नावाची एक सिरियल वच्छी मावशीची. वच्छी खूप गाजली. हा, तर तुम्हाला तशी ही उषा मावशीची भूमिका मिळाली. मग त्यासाठी खरंच झी मराठीचे खूप आभार मानते, कोठारे सरांचे आभार मानते. तर मज्जा येते करताना, खूप धमाल येते. आणि महत्वाची गोष्ट की त्याच्यात जे तुम्ही सतत बाबांचा धावा करत असता. किंचाळे बाबा. किंचाळे बाबा, मजा येते ते करताना. आणि त्यांचं काही भजन वगैरे पण म्हणता का तुम्ही? भरपूर भजन आहेत. तयार करता तुम्ही, तसं मी ऐकलं. स्वतः तयार करतात. तयार करते. मग ऐकवा ना त्यातलं एखादं काही छोट. ऐकवा प्लीज. किंचाळे बाबा एक कृपा करा, माझ्या घरी पाय धूळ झाडा. या 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 या. गाण्याचं करू शकतो. कमाल ती हे करते. अजून कुठलं बनवलं दाखवा, ऐकवा. किंचाळे बाबा आले रे बाबा आले रे, भक्तगणांची आनंद झाला रे बाबा, झाला रे बाबा. क्या बात आहे, क्या बात. बँडला पण दाद दिली पाहिजे. बँड इज प्लेइंग परफेक्ट. येस. तर नका असं म्हणून त्यांनी कधीच सर तुम्ही जाल नंतर आम्हाला खूप भोगायला लागतं. तो लगेच पर डे डबल करतो. आज तर म्हणे महेश कोठारे म्हणले मी परफेक्ट वाजवलं, आता जास्त पैसे. वा 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 वा. खूप छान वाटतंय मंडळी की कालच्या आणि आजच्या भागामध्ये पाहिले न मी तुला या मालिकेचे कलाकार आपल्या बरोबर आहेत. अर्थात मुक्काम होणार आहे. सगळ्या पाहुण्यांच्या बरोबर आपण भेटूयात उद्याच्या म्हणजेच बुधवारच्या भागात. तेव्हा बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे जिलेट गार्ड 3 सह प्रस्तुत चला हवा येऊ द्या.